नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी. MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 8 जुलै 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात. लेट्स स्टार्ट. पुढची बातमी बघूयात. उझबेकिस्तानच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निमंत्रणावरून भारताचे निवडणूक आयुक्त डॉक्टर अनूप चंद्र पांडे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन पाहण्यासाठी उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या त्रिसदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहे. म्हणजे भारतातून एक त्रिसदस्यीय शिष्टमंडळ जाणार आहे, जे उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आयोजनाचे पाहणी करणार आहे. आणि त्याचे नेतृत्व कोण करणार आहे? भारताचे निवडणूक आयुक्त डॉक्टर अनूप चंद्र पांडे. निवडणूक आयुक्त डॉक्टर अनूप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिवडणूक आयुक्त हरदेश कुमार आणि RK गुप्ता हे जे उपनिवडणूक आयुक्त आहे यांचा समावेश असलेल्या भारतीय शिष्टमंडळ उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर आता गेलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं की उझबेकिस्तान या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आयोजनाची पाहणी करण्यासाठी भारतातून त्रिसदस्यीय शिष्टमंडळ गेलेले आहे, ज्याचे नेतृत्व डॉक्टर अनूप चंद्र पांडे जे भारताचे निवडणूक आयुक्त आहेत ते तेथे गेलेले आहेत. पुढची बातमी बघूयात. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने म्हणजेच DPIIT ने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल 15 जून 2023 रोजी एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे ODOP वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट पुरस्कार सुरू केले आहेत. कधी केले? 15 जून 2023 रोजी. एक जिल्हा एक उत्पादन दृष्टिकोनातून ज्यांनी आपले संबंधित जिल्हे, राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि परदेशातील आंतरराष्ट्रीय मिशनमध्ये आर्थिक विकास साधण्यासाठी अपवादात्मक कामगिरीचे प्रदर्शन केले आहे, त्यांना ओळख मिळवून देणे आणि त्यांचा सत्कार करणे हे या प्रतिष्ठित पुरस्काराचे प्रयोजन आहे. एक जिल्हा एक उत्पादन वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट या उपक्रमाचा उद्देश देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये समतोल प्रादेशिक विकासाला चालना देण्याचा आहे. म्हणजे समतोल सगळ्या जिल्ह्यांचा समान विकास झाला पाहिजे, याला चालना देण्याचा या ODOPचा उद्देश आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यातून एक जिल्हा एक उत्पादन, किमान एक उत्पादन निवडणे, ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे हा या उपक्रमाचा उद्दिष्ट आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातनं एक उत्पादन निवडायचं, मग त्याचं ब्रँड करणे म्हणजे त्याची व्यवस्थित त्याला डेव्हलप करणे, त्याला ब्रँड करणे आणि त्याचा प्रचार करणे हे याचे उद्दिष्ट आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट कार्यक्रम वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत विभाग म्हणजे DPIIT विभागाअंतर्गत एक उपक्रम आहे. हे येथे महत्वाचे. याच्यावर प्रश्न येऊ शकतो की ODOP हा कुठल्या मंत्रालयाअंतर्गत येतो किंवा कुठल्या विभागाअंतर्गत येतो, तर हे येथे महत्वाचे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत विभागाअंतर्गत हा येतो. हा उपक्रम जानेवारी 2018 मध्ये, आता बघा कधी सुरू झालेला आहे, जानेवारी 2018 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने हा उपक्रम सुरू केलेला होता. नंतर या उपक्रमाच्या यशामुळे केंद्र सरकारने मेक इन इंडियाचा विस्तार म्हणून हा उपक्रम स्वीकारला. म्हणजे मेक इन इंडियाचा उपक्रम म्हणून नंतर हा स्वीकारण्यात आला आहे. सर्वात आधी उत्तर प्रदेश सरकारने जानेवारी 2018 मध्ये हा उपक्रम सुरू केलेला होता. ODOPचे उद्दिष्ट बघूयात आता. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, जिल्ह्यातील निर्यात क्षमता असलेल्या उत्पादनांची ओळख करून देशातील प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्रात रूपांतरित करणे.
म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी स्पेशालिटी असते. जसं नागपूरची संत्री आहे, कोल्हापूरची चादर आहे, चप्पल आहे. तर अशा प्रत्येक उत्पादनाची ओळख करायची, ती ओळखायची आणि मग त्याचे अशा प्रत्येक जिल्ह्यातनं काहीतरी ओळखून मग निर्यात केंद्रात रूपांतर करायचं. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी एक निर्यात स्पेशालिटी असेल असे. स्थानिक हस्तकलेचे जतन आणि विकास करणे. आता काही ठिकाणी स्थानिक हस्तकला असतात, त्यांचा विकास करायचा, जतन करायचा आणि पारंपरिक कलेचा प्रचार करायचा. उत्पन्न आणि स्थानिक रोजगार वाढविणे. आता ऑब्व्हियसली तर जिल्ह्याच्या स्थानिक गोष्टी आहे, स्थानिक हस्तकला आहे, तर तेथील स्थानिकांनाच ते माहीत असेल. तर मग स्थानिक रोजगार वाढवणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, ज्यामुळे रोजगारासाठी स्थलांतर कमी होईल आणि रोजगारासाठी दुसरीकडे स्थलांतर करण्याची त्या लोकांना गरज पडणार नाही. आर्थिक फरक आणि प्रादेशिक असमतोलाचे प्रश्न सोडविणे. प्रादेशिक असमतोल जो असतो की काही जिल्हे खूप डेव्हलप असतात, काही बिलकुलच नसतात, आर्थिक फरक जो असतो त्यांच्यातला तो कमी करणे हे याचे उद्दिष्ट आहे. तर लक्षात ठेवायचे की ओडीओपीचे कुठले कुठले उद्दिष्ट आहेत आणि ओडीओपी हा जो कार्यक्रम आहे कुठल्या मंत्रालयाअंतर्गत येतो, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार विभागाअंतर्गत हा उपक्रम येतो. हे येते महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया प्रशांत क्षेत्रासाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाच्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधांविषयक म्हणजेच युनायटेड नेशन इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया पॅसिफिक जागतिक सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या अहवालात भारत हा दक्षिण आशियाई क्षेत्रात व्यापार सुविधा विषयक उपाययोजनांच्या बाबतीत सर्वोत्तम देश ठरलेला आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये भारताची कामगिरी सर्वात सरस ठरलेली आहे. भारताचा एकूण गुण क्रमांक कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी अशा अनेक विकसित देशांपेक्षा अधिक आहे. हे इथे महत्वाचे. पारदर्शकता, औपचारिकता, संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य आणि पेपरलेस ट्रेड या 4 क्षेत्रांमध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. या अहवालात 2023 म्हणजे जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंतची कामगिरी लक्षात घेतलेली आहे. 6 महिन्यांची कामगिरी येथे लक्षात घेतलेली आहे. 2023च्या या सर्वेक्षणात 140 पेक्षा जास्त देशांच्या अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात निसर्ग पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या जिप्सी या आजपर्यंत फक्त पुरुष चालवत होते. आता या जिप्सी वाहने महिला चालवणार आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने भरारी कुठला उपक्रम आहे हा? भरारी या उपक्रमांतर्गत बफर आणि विशेषतः गाभा क्षेत्राच्या अगदी जवळच्या गावातील 18 ते 35 वयोगटातील युवती व महिलांकरता 4 चाकी वाहन चालक प्रशिक्षण देणे सुरू केलेले आहे. तर कुठल्या योजनेअंतर्गत किंवा कुठला उपक्रम आहे हा? भरारी उपक्रम आहे. या भरारी उपक्रमाअंतर्गत आता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात जे निसर्ग पर्यटनासाठी जिप्सी वापरल्या जातात, तर ह्या चालवण्याआधी फक्त पुरुष चालवत होते. आता ह्या चालवण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील युवतींना प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कुठला? भरारी प्रोग्राम. तर लक्षात ठेवायचं की हा प्रोग्राम काय आहे.
पुढची बातमी बघूयात. भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर आणि जिल्हा प्रशासनामध्ये डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन संदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. विकसित भारतासाठी राज्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत $1 ट्रिलियन करण्याचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा विकास आराखडा म्हणजेच डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन महत्वाची भूमिका बजावणार आहे. आणि हा प्लॅन किंवा हा करार कुणामध्ये झालेला आहे तर भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूर म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि जिल्हा प्रशासनामध्ये हा डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. आणि हा का करण्यात आला आहे? नागपूर जिल्ह्यास केंद्रस्थानीच ठेवून आर्थिक वाढ व सकल उत्पन्न वाढवण्यासाठी विशिष्ट नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे नागपूरचा विकास लक्षात घेऊन आणि त्याला केंद्रस्थानी घेऊन आर्थिक वाढ करायची, सकल उत्पन्न वाढवायचे, यासाठी विशिष्ट नियोजन करण्यासाठी हा प्लॅन करण्यात आलेला आहे. या अंतर्गत जिल्ह्यांना सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्थेचे सहकार्य घेतले जाणार आहे. म्हणजे याच प्लॅन अंतर्गत जिल्ह्याचा म्हणजे नागपूर जिल्ह्याचा सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास करण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे सहकार्य घेतले जाणार आहे. हे इथे महत्वाचे. तर लक्षात ठेवायचं की डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन हा करार कुणामध्ये झाला आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर आणि जिल्हा प्रशासनामध्ये हा करार झालेला आहे. पुढची बातमी बघूयात. प्रसिद्ध लेखिका रूपा पै यांचे योगसूत्र फॉर चिल्ड्रन हे पुस्तक नुकतेच हॅचेट इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवायचं योगसूत्र फॉर चिल्ड्रन्स हे पुस्तक कोणत्या लेखिकेचे आहे तर कुणाचे आहे? रूपा पै यांचे हे पुस्तक आहे. हे इथे महत्वाचे, जे हॅचेट इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे. पुढची बातमी बघूयात. भास्कर भट यांनी नुकतीच राष्ट्रीय महिला बॉक्सिंग म्हणजेच मुष्टियुद्ध याच्या मुख्य प्रशिक्षण पदावरून राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आता भारतीय खेळ प्राधिकरणाच्या म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या हाय परफॉर्मन्स संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बऱ्याच वेळा परीक्षेला नियुक्त्यांवर प्रश्न विचारला जातो. तर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या हाय परफॉर्मन्स संचालकपदी कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? भास्कर भट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते आधी राष्ट्रीय महिला बॉक्सिंगचे मुख्य प्रशिक्षक होते. आता ते स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे हाय परफॉर्मन्स संचालक असणार आहे. पुढची बातमी बघूयात. अमेरिकेने आपल्या जवळील असलेल्या रासायनिक शस्त्रांच्या साठ्यातील शेवटचा टप्पा सुद्धा नष्ट केला असल्याचे अमेरिकेने जाहीर केलेले आहे. M55 रॉकेट जे सरीन विषारी द्रव्याने भरलेले होते ते सुद्धा पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे. हा उपक्रम केमिकल वेपन कन्व्हेन्शन रासायनिक शस्त्र अधिवेशन चा भाग म्हणून राबवण्यात आलेला आहे. तर अमेरिकेने आता त्यांच्याकडे असलेले शेवटचे रासायनिक वेपन जे आहे M55 रॉकेट जे विषारी द्रव्याने भरलेले होते ते सुद्धा नष्ट केलेले आहे असे सांगितलेले आहे. कुठले रॉकेट? M55 रॉकेट. आता काय आहे केमिकल वेपन कन्व्हेन्शन? याचा मसुदा 1992 ला तयार करण्यात आला. 1993 मध्ये या मसुद्याला स्वीकारून यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. 1997 पासून हा मसुदा अंमलात आणला गेला. म्हणजे 92 मध्ये हा मसुदा तयार केला गेला, 93 मध्ये स्वाक्षऱ्या झाल्या आणि 97 मध्ये हा अंमलात आणला गेलेला आहे. या कायद्यात सद्यस्थितीत 193 देश सामील आहेत. ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ही संघटना या कायद्याला लागू करणारी संघटना आहे. लक्षात ठेवायचं, ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स
ही संघटना हा कायदा लागू करते. कुठला कायदा? केमिकल वेपन कन्व्हेन्शन. भारतात रासायनिक शस्त्रांच्या नियमनांसाठी रासायनिक शस्त्र अधिनियम 2000 लागू आहे. म्हणजे भारतात कुठला कायदा लागू आहे? रासायनिक शस्त्र अधिनियम 2000 भारतात रासायनिक शस्त्रांच्या नियमनासाठी लागू आहे. तर लक्षात ठेवायचं, अमेरिकेने कुठलं त्याचं शेवटचं रॉकेट जे विषारी द्रव्याने भरलेलं होतं केमिकल्सने, तर ते M55 नष्ट केल्याचा आता स्पष्ट केलेले आहे आणि त्यांनी हे केमिकल वेपन कन्व्हेन्शन अंडर केलेले आहे. पुढची बातमी बघूयात. केरळचे प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार करुवट्टू मनवासुदेवन नंबूथिरी यांचे वयाच्या 98व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1925 रोजी केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यातील पोन्नानी येथील करुवट्टुमाना या गावी झाला. ते केरळ ललित कथा अकादमीचे अध्यक्ष होते. केरळ ललित कथा अकादमीचे ते अध्यक्ष होते. अकादमीने त्यांना 2003 मध्ये राजा रवी वर्मा पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांना राजा रवी वर्मा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. उत्तरायणम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. उत्तरायणम हा त्यांचा चित्रपट, याला सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूयात. जागतिक तापमान वाढीवर विविध देश वेगवेगळे उपाय करत असते. तर आता भारताचा हा उपाय बघूयात. भारताचा कूलिंग इंडिया ऍक्शन प्लॅन जो 2019 मध्ये सादर करण्यात आला होता. कुठला प्लॅन? कूलिंग इंडिया ऍक्शन प्लॅन 2019 मध्ये जो सादर करण्यात आला होता. या योजनेत काय होणार आहे? तर भारत AC आणि फ्रीज यासारख्या उपकरणांच्या मागणीत 2037-38 पर्यंत 25 ते 30% कमी करणार आहे आणि भारतात उष्णतेपासून बचाव करणाऱ्या घराचे निर्माण करणार आहे. हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या कृतीमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे कूलिंग इंडिया ऍक्शन प्लॅन हा जो आहे, कूलिंग इंडिया ऍक्शन प्लॅन, या कूलिंग इंडिया ऍक्शन प्लॅन मध्ये काय केले जाणार आहे? 2037 ते 2038 पर्यंत काय केले जाणार आहे? 38 पर्यंत काय केले जाणार आहे? 25 ते 30% फ्रीज आणि AC ची मागणी कमी केली जाणार आहे. फ्रीज आणि AC ची मागणी कमी केली जाणार आहे. आणि काय केले जाणार आहे? दुसरी गोष्ट तर उष्णतेपासून बचाव करणारी घरांची निर्मिती भारतात केली जाणार आहे. या योजनेत 2 गोष्टी केल्या जाणार आहे. फ्रीज आणि AC ची मागणी कमी करणे आणि उष्णतेपासून बचाव करणाऱ्या घरांचे निर्माण करणे. शाश्वत आणि हवामान अनुकूल शीतकरण तंत्रज्ञान आणि पद्धतींचा प्रचार करताना शीतकरण संबंधित ऊर्जेचा वापर आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट असणार आहे. तर ओव्हरऑल या योजनेचे उद्दिष्ट काय आहे? ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करणे. तर लक्षात ठेवायचं काय आहे कूलिंग ऍक्शन प्लॅन आणि तो कधी सुरू करण्यात आलेला होता? तर तो 2019 मध्ये सुरू करण्यात आलेला होता. हे इथे महत्वाचे. पुढची बातमी बघूया. कॅनडा या देशाने थम्स अप इमोजीला स्वाक्षरीच्या बरोबरीने दर्जा दिलेला आहे. स्वाक्षरीच्या बरोबरीने दर्जा दिलेला आहे. कॅनडाच्या सस्कॅचेवॉन प्रांतातील कोर्ट ऑफ किंग्ज बेंचने एका प्रकरणाला निकाल देताना dictionary.com नावाच्या संकेतस्थळाचा संदर्भ दिलेला आहे आणि हा संदर्भ देताना त्यांनी सांगितलं आहे की या संकेतस्थळावर थम्स अप इमोजीचा अर्थ डिजिटल सहमती आहे. काय आहे? डिजिटल सहमती म्हणजे अनुमती, मान्यता दिली असं.
त्यामुळे कॅनडात थम्स अप इमोजीचा अर्थ सहमती असा धरला जाईल आणि म्हणून कॅनडा या देशाने थम्स अप इमोजीला स्वाक्षरीच्या बरोबरीने दर्जा दिलेला आहे. हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूया. जपानमध्ये 2011ला आलेल्या भूकंपात फुकुशिमा दाऊची हा अणुप्रकल्प क्षतिग्रस्त झालेला होता, म्हणजे त्याला हानी पोहोचलेली होती. या अणुप्रकल्पातील वीज आणि कूलिंग प्रणाली क्षतिग्रस्त झालेली होती. आता कूलिंग प्रणाली अणुप्रकल्पात का महत्वाची असते, तर अणुप्रकल्पात जे न्यूक्लिअर रिॲक्टर असतात त्याला एका विशिष्ट टेम्परेचर पर्यंत त्याचं टेम्परेचर असणं गरजेचं असतं. विशिष्ट टेम्परेचर तिथे लागतं आणि त्याचे काम सुरळीत चालण्यासाठी हे टेम्परेचर मेंटेन करून ठेवणं गरजेचं असतं आणि हे मेंटेन करून घेण्यासाठी ही कूलिंग सिस्टीम असते. आणि यात काय वापरलं जातं टेम्परेचर मेंटेन करून घेण्यासाठी, तर त्यात वापरलं जातं पाणी. आता या सिस्टीम मधून म्हणजे या कूलिंग सिस्टीम मधून रोजचे 100 क्युबिक मीटर पाणी बाहेर निघते आणि या पाण्याला धरून ठेवणाऱ्या टाक्यांची क्षमता 24 म्हणजे 2024 मध्ये संपुष्टात येते. आता या पाण्यावर जपानने एक प्रोसेस करायचे ठरवले, ती म्हणजे ऍडव्हान्स लिक्विड प्रोसेसिंग सिस्टीम यावर करण्याचे ठरवले. ही प्रक्रिया ते करणार आहेत ह्या पाण्यावर. तर काय होते ह्या ALPS मध्ये, ALPS च्या माध्यमातून जवळपास 62 रेडिओ ऍक्टिव्ह प्रकारचे पदार्थ वेगळे करता येतात पाण्यातून. पण यामध्ये एक ड्रॉबॅक काय आहे, तर यात ट्रिटियम हा रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ वेगळा करता येत नाही. पण आता ह्या अणुऊर्जा प्रकल्पातील पाण्यात ट्रिटियमचे प्रमाण खूपच कमी होते. आता बघूया, जपानने ही प्रक्रिया केलेले पाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेकडून प्रशांत महासागरात सोडण्याची परवानगी मागितली आणि याच्याचमुळे ही बातमी चर्चेत आहे. तर ती का चर्चेत आहे, तर या पाण्याची चाचणी करून हे पाणी किरणोत्सारी मानकांची पूर्णता करते आहे. म्हणजे जेवढ्या लिमिट्स मध्येच याच्यात रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहेत किंवा नाहीच आहेत, ही पूर्तता करते आहे. हे निश्चित झाल्यावर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेने जपानला याची परवानगी दिलीये. कशाची परवानगी दिलीये, तर हे पाणी प्रशांत महासागरात सोडण्याची परवानगी दिलेली आहे. पण आता याला चीन आणि दक्षिण कोरियाचा विरोध आहे. तर का विरोध आहे, तर खूप मोठ्या प्रमाणात जपानकडून चीन आणि दक्षिण कोरियाला सागरी उत्पादनांची निर्यात केली जाते आणि ही निर्यात केली जाते. तर आता हे जर प्रोसेस केलेले पाणी म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ असलेले पाणी समुद्रात सोडले जाईल आणि त्यातूनच सागरी उत्पादने घेऊन चीनला निर्यात केली जाईल. तर याचा चीनच्या लोकांवर, त्यांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. यामुळे चायनाने आणि दक्षिण कोरियाने याच्यावर आक्षेप घेतलेला होता. पण दक्षिण कोरियाचा आक्षेप आता मावळलेला आहे, पण चायनाचा आक्षेप अजूनही कायम आहे. तर या बातमीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फुकुशिमा दाऊची हा अणुऊर्जा प्रकल्प कुठल्या देशाचा आहे, तर तो जपानचा आहे. हे येथे महत्वाचे आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की ALPS सिस्टीम काय आहे, तर ही आहे ऍडव्हान्स लिक्विड प्रोसेसिंग सिस्टीम, जिच्यामुळे किंवा ही प्रक्रिया पाण्यावर केल्यावर तिच्यातून रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ वेगळे केले जाऊ शकतात पाण्यातून, पण यातून ट्रिटियम हा पदार्थ वेगळा केला जाऊ शकत नाही. हे येथे महत्वाचे. पुढची बातमी बघूया. G20च्या बहुपक्षीय विकास बँकेत म्हणजेच मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँकेत सुधारणा सुचविण्यासाठी अमेरिकेचे लॉरी समर्स आणि भारताचे NK सिंग, जे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आता बघूयात काय आहेत या मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक्स. तर या कोणत्या बँक असतात, वर्ल्ड बँक, त्याच्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक, आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, ह्या ज्या बँक आहेत या मल्टीलॅटरल बँक्स आहेत. आता या ज्यावेळेस स्थापन केल्या गेल्या या बँक, त्यावेळेस काही समस्या नव्हत्या. म्हणजे
पर्यावरणाविषयी काही समस्या नव्हत्या, ज्या आता नवीन उद्भवत आहेत. आता पर्यावरणाविषयी येणाऱ्या समस्या म्हणजे हवामान बदल आहे. या हवामान बदलामुळे होणारे परिणाम, या सर्व परिणामांना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांना निधी उपलब्ध करून देणे, याकरता ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. म्हणजे हवामान बदल झालं, पर्यावरण बदल झालेल्यामुळे होणारे परिणाम यांना तोंड देण्यासाठी जे विकसनशील देश आहे यांना निधी उपलब्ध करून द्यायचा, आणि तो कसा करून द्यायचा याच्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि ही कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे, तर ही आहे लॉरी समर्स. लॉरी समर्स जे अमेरिकेचे आहे, आणि दुसरे आहे NK सिंग, भारताचे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. या दोघांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कुठली, तर मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँकांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी. आणि काय सुधारणा सुचवायच्या आहे, तर विकसनशील देशांना स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे, त्यानंतर हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी त्यांना निधी उपलब्ध करून देणे, याकरता यांचा विचार करण्याकरता ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि G20 बद्दल आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर लक्षात ठेवायचं, समिती आणि त्यांचे अध्यक्ष आणि ती कशा संबंधित आहे यावर प्रश्न विचारले जातात, हे महत्वाचे आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.